नागपूर येथे घडलेल्या हिंसाचाराबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत निवेदन दिलं। नागपूरमध्ये सोमवारी नेमकं काय घडलं याची माहिती देत असताना त्यांनी अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या विधानाचा उल्लेख करत त्यांच्यावरही टीका केली। तसेच विधान परिषदेतील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला। यानंतर त्यांनी आक्रमक होत शिवसेना ठाकरे पक्षावर जोरदार टीका केली। 2022 साली मी लपून छपून काहीही केलं नाही, जे केलं ते निधड्या छातीनं केलं, पण तुमचे नेते लपून छपून भाजपा श्रेष्ठींना भेटून आले, युती करू असे म्हणाले, पण पुन्हा पलटले, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे। ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेत बोलत असताना माझा छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे छळ झाला होता असं म्हटलं होतं। पक्ष बदलण्यासाठी माझा छळ झाला, पण जसं छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही तसा मी पक्ष बदलला नाही असं ते म्हणाले होते। याचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की तुमचा काय छळ झाला होता, तुमच्यावर कारवाई झाल्यानंतर तुम्ही लोटांगण घेतलं होतं हे मला माहिती आहे, पण प्रकरणातून सुटका झाल्यानंतर तुम्ही तुमच्या नेत्यांप्रमाणेच पलटी मारल्याचा आरोप यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला।